कारण गद्दारांना बळ मिळालं आणि बंडखोरांना जर शाब्बासकी मिळाली तर राजकारणाचा सत्यानाश झाला म्हणून समजा. पण ज्या जनतेने स्वाभिमानी, प्रामाणिक आणि निष्ठावंत म्हणून तुमच्यासाठी मतदान केलं, तुमच्यावर विश्वास ठेवला, तुम्ही जर पाठीत दिवसा ढवळ्या त्यांच्या नजरेसमोर खंजीर खुपसत असाल तर हे तुमचं राजकारण अत्यंत गलिच्छ, सडक्या विचाराचं आणि सडलेल्या मानसिकतेचं राजकीय नेत्याला टीका करण्यासाठी करत नाही. कुठल्या आमदार खासदाराबद्दल माझं काही देणं घेणं नाही. कोणी कुणाशी गद्दारी करावी, कुणाशी बंडखोरी करावी हा त्यांचा व्यक्तिगत. पण ज्या जनतेला मूर्खात काढताय तुम्ही, ज्या जनतेच्या जीवावर तुम्हाला आमदार खासदार लोकप्रतिनिधी म्हटलं जातं, त्या जनतेने कदाचित तुमच्याकडून पैसे घेतले असतील म्हणून गप्प असतील. खासदार गद्दारी करतोय, आमदार गद्दारी करतोय, मतदारसंघातल्या लोकांना वेड्यात काढतोय, निधीच्या गप्पा मारतोय, पण त्याला फसवायचं असतं, त्याला 100 कोटीचा व्यवहार करायचा असतो. त्या आमदाराला, खासदाराला किंवा आता गल्ली बोळातल्या नगरसेवकापर्यंतच्या लोकांना सुद्धा नेत्याला फसवायचंय, सगळ्यांना फसवायचंय. पण आपलं घर भरण्यासाठी त्यांची इतकी उठाठेव आहे. ज्या लोकशाहीनं आपल्याला प्रतिनिधित्व दिलं, ज्या संविधानानं आपल्याला हक्क अधिकार दिले, ते फक्त क्षणिक सुखासाठी पायदळी तुडवायचे. खरं तर स्वार्थी पानामध्ये माणूस कुठल्याही थराला जाऊ शकतो. पण ज्या पद्धतीची मानसिकता या सध्याच्या राज्यकर्त्याची आणि राज्यकर्त्यांवर अवलंबून असणाऱ्या या राजकीय धेंडांची सुरू आहे, त्यांनी बदनाम करून टाकली अख्खी व्यवस्था. त्यांनी स्वतःची अस्मिता तर घालवून टाकली, नेतृत्वाला तर वेड्यात काढलं. पण आपण किती ताकदीचे गद्दार आहोत. आपण बंडखोरी करून सत्ताधारी पक्षासोबत जाऊन ज्या पद्धतीचे सेटलमेंट करू शकतो, ही फार भयानक गोष्ट आहे. आणि या सगळ्या गोष्टी सध्याच्या राजकारणाचा महत्वाचा अंग आहे. म्हणजे काही निर्लज्ज लोकप्रतिनिधी असे आहेत, ते कुठल्याही पक्षाचे किंवा राज्याचे किंवा कुठलेही असू द्या, ज्या राज्यामध्ये ज्या नेत्यांसोबत, ज्या पक्षासोबत, ज्या कार्यकर्त्यांसोबत, आपल्या कुटुंबासोबत जे शुद्ध गद्दारी करतात किंवा करण्याची ज्यांची मानसिकता आहे किंवा ज्यांनी केलेली आहे, लाज नसल्यासारखं फिरतात. मग कोणी त्यांचा सत्कार करतं, कोणी कुठं देवदर्शनाला जातं, कोणी मोठ्या मोठ्या मिरवणुका काढलं जातं, आम्ही समर्थक आहे म्हणून सांगितलं जातं, मी माझ्या कार्यकर्त्याला घेऊन चर्चा करून त्यांना एकत्र घेऊन आम्ही निर्णय घेतो. सगळे स्वार्थी टगेस आले, ज्यांना स्वाभिमान नावाची गोष्ट नाही. ही सगळी मंडळी नेत्याचा जय असं यासाठी म्हणतात, आपल्याला काहीतरी मिळेल. बघा तुम्ही कधीही बारकाईने लक्ष द्या. तुम्ही तुमच्या बापाशी गद्दारी कधी करू शकता का? आईशी गद्दारी कधी करू शकता का? हे ज्या वेळेस एखाद्या ग्रामपंचायत सदस्याला, नगरसेवकाला, जिल्हा परिषद सदस्याला, महापौराला, अध्यक्षाला, आमदार खासदारांना किंवा एखाद्या मंत्र्याला हे ज्यावेळेस वाटेल की मी माझ्या कुटुंबासोबत, माझ्या स्वतःसोबत मी गद्दारी करू शकतो किंवा गद्दारी करतोय, तो त्याच्या मनामध्ये कशा पद्धतीचं त्या ठिकाणी स्थान देऊ शकतो याचा फक्त विचार जरी केला, अगोदर कार्यकर्त्यांनी केला पाहिजे, नेत्याचं सोडा, तो तर सहज कुणाला पण विकला जाऊ शकतोय. ही मानसिकता आहे. या मानसिकतेला काय उत्तर आहे तुमच्याकडे? काहीच उत्तर नाही. बुडता हे जन न देखवे डोळा, म्हणून कळवळा येत असे, अशी अवस्था आहे. कारण कुणामध्ये सुद्धा असाध्य ते साध्य करिता सायस, कारण अभ्यास तुका म्हणे. आमच्यात चिकित्सा करण्याची, विचार करण्याची, अभ्यास करण्याची, चांगलं काय होईल, वाईट काय होईल, याचे परिणाम काय होतील, लोक किती आपल्याला अनफॉलो करतील, लोक किती आपल्याला दुर्लक्षित करतील, लोक किती आपल्याशी चांगलं वाईट वागतील, या सगळ्या गोष्टीचा जर बारकाईनं आणि मार्मिक पद्धतीनं जर विचार केला तर माझं शुद्ध प्रामाणिक मत आहे की गद्दारी करणारे परत तोंड घेऊन लोकांमध्ये येऊ शकत नाही. याच प्रमुख मुद्द्यावर चर्चा करायची, कारण चर्चा इतकी महत्वाची आहे, चर्चा इतकी भयानक आहे, जी महाराष्ट्राच्या, देशाच्या आणि एकंदरीत स्वाभिमानी कार्यकर्त्या सहित नेत्यांच्या
अस्मिता आणि अस्तित्वाची ही खरं तर इथून पुढची लढाई असेल. कारण गद्दारांना बळ मिळालं आणि बंडखोरांना जर शाब्बासकी मिळाली तर राजकारणाचा सत्यानाश झाला म्हणून समजा. सध्या राजकारणाच्या सत्यानाशामध्ये स्वतःचं हित शोधणारे, जपणारे किंवा स्वार्थासाठी एकमेकांचं कौतुक करणारे, अभिनंदन करणारे हे एक नंबरचे शत्रू आहेत. ते कुणाचे ही ठरवण्याची आता वेळ आलेली आहे आणि याच प्रमुख मुद्द्यावर आपल्याला चर्चा करायची आहे. मी पुण्यातून ॲडव्होकेट संतोष शिंदे. आपल्या सर्वांचं या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत. बंडखोर नेता या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत करत असताना विनंती एवढीच आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त शेअर करा. नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा, नोटिफिकेशन ऑल ठेवा. मी चर्चा कुठल्या राजकीय नेत्याला टीका करण्यासाठी करत नाही. कुठल्या आमदार खासदाराबद्दल माझं काही देणं घेणं नाही. कोणी कुणाशी गद्दारी करावी, कुणाशी बंडखोर करावी हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. पण ज्या जनतेला मूर्खात काढताय तुम्ही, ज्या जनतेच्या जीवावर तुम्हाला आमदार खासदार लोकप्रतिनिधी म्हटलं जातं, त्या जनतेने कदाचित तुमच्याकडून पैसे घेतले असतील म्हणून गप्प असतील. पण ज्या जनतेने स्वाभिमानी, प्रामाणिक आणि निष्ठावंत म्हणून तुमच्यासाठी मतदान केलं, तुमच्यावर विश्वास ठेवला, तुम्ही जर पाठीत दिवसा ढवळ्या त्यांच्या नजरेसमोर खंजीर खुपसत असाल तर हे तुमचं राजकारण अत्यंत गलिच्छ, सडक्या विचाराचं आणि सडलेल्या मानसिकतेचं आहे. हे सांगायला कुठल्याही मार्गदर्शकाची, संशोधकाची किंवा चिकित्सकाची गरज नाही. कारण तुम्ही जी घाण करून ठेवलीये, भविष्यात सुद्धा ठेवाल. तुमची कॉपी पेस्ट करणारी जनता आहे. आज एकाने गद्दारी केली, उद्या दुसरा गद्दारी करणारे, परवा तिसरा गद्दारी करणारे, गद्दारांच्याच फौजा जर या महाराष्ट्रात प्रत्येक पक्षामध्ये तयार होत असतील, चांगली लोक नाही इकडे येणार. एखादी गल्ली जर बदनाम असेल, एखादी गल्ली जर रेड अलर्ट एरिया जर असेल तर आयुष्यभर त्या भागाला तेच म्हटलं जातं. एखाद्या व्यक्तीला जर चोर म्हटलं तर तो आयुष्यभर चोरच असतो, कारण चोरीचे गुन्हे त्याच्यावर असतात. एखादा जर मान्य न्यायालयाने ठरवला हा बलात्कारी आहे, हा गुन्हेगार आहे आणि त्याच्यावर शिक्का मारला, शिक्षा ठोठावली, आयुष्यभर तो गुन्हेगार म्हणून त्याला तो शिक्का तसाच असतो. मग जर एखाद्या गोष्टीला तो टॅग लागला, मग तो फ्रीचा असेल, काय डिस्काउंटचा असेल किंवा कुठल्याही गोष्टीचा, तो त्याच नजरेने पाहिला जातो. आज जर म्हणजे राज्याला लागलेला खरं तर हा शाप म्हणावं की काय, राज्यामध्ये सध्या राजकीय पक्षाच्या नेत्यांना, लोकप्रतिनिधींना आणि कार्यकर्त्यांना गद्दारीचा, बंडखोरीचा, पाठीत खंजीर खुपसण्याचा आणि सगळ्यात महत्वाचं विश्वासघात करण्याचा टॅग लागलाय. आणि तो टॅग लावून घेण्यासाठी काही लोक प्रयत्न करतात आणि काही लोक तो टॅग घेऊन उथळ मात्याने फिरतायत. जसं गुन्हेगार त्याच्यावर शिक्का असून सुद्धा तो गुन्हेगार असल्यासारखं परत 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 दाखवतो, कारण त्याला दहशत निर्माण करायची असते. सध्या तशी परिस्थिती झाली. याला काय म्हणायचं? महाराष्ट्रातली, देशातली जिवंत विचारांची जनता याचा विचार करणार आहे की नाही? कायद्याचं राज्य आहे एकीकडं, एक वैचारिक वारसा आहे दुसरीकडं, आणि आमची मानसिकता सध्याची जी स्पष्ट दिसते ही तिसरीकडं. हे सध्या काय चाललंय याचाही विचार होणं गरजेचं आहे. जर वेळेत हा विचार नाही झाला तर ह्या विचाराचं काय होईल, हा विचार कुठल्या दिशेने घेऊन जातायत याचा सुद्धा सारासार विचार होणं अपेक्षित आहे. म्हणून मी चर्चा करतोय. म्हणून या गोष्टी गंभीर पद्धतीनं पाहणं गरजेचं आहे. माझं मत आहे ही सगळी गद्दारी, बंडखोरी ही संपली पाहिजे. पण न संपू देण्यासाठी, तुमच्या इथल्या नेत्यांना संपवण्यासाठी, तुमच्या इथलं स्थानिक राजकारण संपवण्यासाठी, पक्ष संपवण्यासाठी, नेते संपवण्यासाठी हे फार मोठं षडयंत्र आहे. हे तुम्हाला कळतंय की नाही माहित नाही. क्षणिक सुखासाठी, स्वार्थासाठी किती मोठा भयंकर गुन्हा तुम्ही करताय हे ज्यावेळेस तुम्हाला कळेल, त्यावेळेस वेळ निघून गेलेली असेल आणि सगळं संपलेलं असेल, त्यावेळेस स्वतःला दोष देऊन घराच्या एका कोपऱ्यात बसण्यापेक्षा स्वाभिमानानं लढत राहून, दारात किंवा चौकात उभं राहून
ही लढाई मी लढतोय जी स्वाभिमानाची असेल, हे सांगणारी माणसं आणि मानसिकता असलेली लोक अपेक्षित आहेत. इतकं माझं साधं सरळ मत आहे. या व्हिडिओचा कुठल्याही नेत्याशी, पक्षाशी किंवा कुणाशीही संबंध नसावा, कारण एक भारतीय नागरिक म्हणून मला जी वाटतं ती माझी तळमळ मी व्यक्त केली. कदाचित जर योगायोग असेल एखाद्या गोष्टीत, तो निव्वळ योगायोग समजावा. खरंय की खोटंय कमेंट करून सांगा. मी जे बोलतोय ते खरंय की खोटंय. जमलंच, पटलंच तर हा बंडखोर नेता चॅनलचा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद. जय शिवराय.